शुगर लेवल वाढली असेल तर यापासून 3 महिन्यात 100% आराम देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी आपल्याला जर शुगर झाली असेल म्हणजेच डायबिटीज, मधुमेह झाला असेल तर या समस्येपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा उपाय दाखवणार आहे, ज्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि उपाय अत्यंत साधा जरी वाटत असला तरी देखील जर तुम्ही नियम पाळून 3 महिने कंटिन्यू हा उपाय केला तर 3 महिन्यात तुमची शुगर लेवल अगदी कंट्रोलमध्ये येणार आहे. आणि हो, याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा आपल्याला पूर्णपणे होणार आहे. आणि बऱ्याच जणांना असे देखील वाटेल की काय, हा तर उपाय अगदी साधा आहे, हा तर उपाय आम्हाला माहीत होता, पण ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केला ना तर यापासून 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच उपाय शेवटपर्यंत बघा, नीट समजून घ्या व उपाय चालू करण्यापूर्वी प्रथम शुगर लेवल चेक करून घ्या, नंतरच हा उपाय चालू करा. म्हणजे तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की किती फायदा झाला आहे आणि कशा पद्धतीने आपली शुगर लेवल कंट्रोलमध्ये येत आहे हे आपल्याला स्वतःलाच लक्षात येणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीदाणे. तर मेथीदाणे हे मधुमेहाकरता अत्यंत रामबाण आणि वरदान तर ठरलेच आहेत. आणि बऱ्याच जणांनी याचा उपयोग देखील केला असेल, परंतु चुकीचा वापर केल्यामुळे हवा तसा फायदा मिळाला नसेल. तर एका ग्लासमध्ये फक्त 1 चमचा भरून हे मेथीदाणे रात्री भिजवायला ठेवायचे आहेत. यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. ही मेथीदाणे भिजवण्यासाठी येथे मी गरम पाणी वापरले आहे. अगदी गरम पाणी नाही, तर हे कोमट पाणी आहे. अगदी उकळवून देखील घेऊ नका. आणि याप्रमाणे हे मेथीदाणे रात्रभर छान भिजू द्या. हे बघा, येथे मी आपल्याला दाखवण्यासाठी हे मेथीदाणे छान भिजून ठेवले होते. हे बघा, या पाण्यामध्ये याचा अर्क देखील उतरला आहे, या पाण्याचा रंग बदलला आहे. आणि हे मेथीदाणे जे आहेत हे अगदी छान फुलून देखील आलेले आहेत. तर हे तयार झालेले जे मेथीदाणे आहेत, तर ही मेथीदाणे कसे घ्यायचे, तर सकाळी उठून प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्यावे. यानंतर हे जे मेथीदाणे आहेत, हे मेथीदाणे आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे अगदी बारीक चावून करायचे आहेत व खाऊन घ्यायचे आहेत. आणि हे जे पाणी आहे ना, हे पाणी देखील पूर्ण पिऊन घ्यायचे आहे. आणि याबरोबरच किमान 10 ते 15 मिनिटे तरी वॉकिंग करा. आणि हा उपाय चालू असताना तेलकट तुपकट पदार्थांचे सेवन टाळावे, परंतु उडदाची डाळ मात्र पूर्णपणे वर्ज्य करावी. उडीद डाळ हा उपाय चालू असताना खाऊच नाही. बाकी तुम्ही सर्व डाळी खाऊ शकतात. तसेच ज्वारी, मका, नाचणी या भाकरींचा समावेश व सॅलडचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा. या संपूर्ण टिप्सबरोबर जर तुम्ही 3 महिने हा उपाय केला ना, तर तुम्ही स्वतःहून कमेंट केल्याशिवाय राहणार नाही की मॅडम काय उपाय दाखवला, अगदी साधा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे व रामबाण असल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट देखील झाला नाही व फायदा पूर्णपणे झाला आहे, हे तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगितल्याशिवाय राहणार नाही, इतकी गॅरंटी आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपल्याबरोबरच इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल. धन्यवाद.